नमस्कार सगळ्यांना। आज आपण बघणार आहोत भरली कारली। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी इथे मी 3 कारले घेतलेत आणि ते वरतून जी मोठी मोठी टोके असतात ती पिलरने थोडे कापून घेतले आहेत। हे वजनाने 250 ग्रॅम आहेत। त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। तुम्ही हवे त्या आकारात कापून घेऊ शकता, छोटे तुकडे, मोठे तुकडे, गोल काप। मी ह्या पद्धतीने कापून घेतले आहेत। अशा प्रकारे जर कापले तर आतमध्ये तुम्ही मसाला भरू शकता। बघा अशा पद्धतीने मी कापून घेतलेले आहेत। याच्यामध्ये तुम्ही सहज मसाला भरू शकता। आता आपण थोडं मीठ घेतलेलं आहे आणि त्या कारल्यांना आपण सगळे आतून बाहेरून मीठ लावून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा कडूपणा कमी होईल। सगळे कारल्यांना मी मीठ चोळून घेतलेलं आहे आणि अर्धा तासासाठी झाकून ठेवलेलं आहे। अर्ध्या तासानंतर आपण ते धुवून घेणार आहोत। सर्व कारली स्वच्छ पाण्याने धुवून पिळून घ्यायचे, जेणेकरून त्याचा कडूपणा कमी होईल। सगळे कारले मी पिळून घेतलेले आहेत। आता आपण कढईत तेल गरम केलेलं आहे आणि त्यात सर्व कारले एक एक करून टाकले आहेत। ते सर्व आपल्याला परतून घ्यायचे आहे थोडेसे तेलावरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। आपल्याला कुठलेही पाणी वापरायचं नाही। थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत आपण। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 2 चमचे दाण्याचं कूट, गरम मसाला, लाल मिरची पावडर, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, हळद पावडर, धना पावडर, आलं लसूण पेस्ट, गूळ आणि चिंचेचा कोळ आणि इथे थोडे जाड दाण्याचं कूट घेतलेला आहे, अर्धा चमचा। हे चिंच आणि गूळ मी 15 मिनिट भिजत टाकलं होतं। चिंच चोळून आपण त्याचं गर काढून घेणार आहोत आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। एकत्र करताना आपल्याला थोडं थोडं चिंचेचा कोळ मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व चिंचेचा कोळ मी त्यात घालून सर्व मसाला एकजीव करून घेतलेला आहे। इकडे आपण बघू शकतो आपले कारले शिजले आहेत, थोडेसे कचरट आहे। एक 2 मिनिट आपण परत झाकण ठेवणार आहोत। 1-2 मिनिटांनी आपले कारले शिजलेले आहेत। त्यात आपण आता मसाला टाकून घेणार आहोत आणि छान हलवून घेणार आहोत। सर्व मसाला टाकून घेणार आहोत। हा मसाला तुम्ही खाली काढून थंड करून कारल्यामध्ये भरू पण शकतात, पण इथे मी त्यात मसाला भरणार नाही आहे। अशा पद्धतीनेही करू शकता। थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यात आणि 5 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून सर्व कारल्याला मसाला लागेल, मसाला पण शिजेल आणि कारलं पण शिजेल। एक थोड्या वेळानंतर आपण बघू शकता किती छान तेल सुटलं आहे, ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे आणि कारलंही शिजलेलं आहे, एकदम सॉफ्ट झाले। आता आपण ते सर्व करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।